आई, मी येतो ग, पण तो परतलाच नाही. पुण्यासारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शहरात एक 17 वर्षाचा मुलगा घराबाहेर पडतो आणि पुढचे 4 तास त्याचं आयुष्य हळूहळू हिरावून घेतलं जातं. सोशल मीडियावरची एक मैत्री, एक साधा मेसेज, कात्रज घाटात ये, आणि त्यानंतर जे घडलं ते ऐकूनच तुमचं काळीज हादरेल. ही केवळ हत्या नाही, हा एक थरकाप उडवणारा सापळा आहे. पुणे हादरवणारी अमन सिंगची अखेरची रात्र. पुणे शिक्षणाचं, नोकऱ्यांचं, सुरक्षिततेचं शहर म्हणून ओळखलं जाणारं. पण याच पुण्यातून एक अशी घटना समोर आली, तिने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं. ही केवळ एका तरुणाची हत्या नव्हती, तर विश्वास, मैत्री आणि सोशल मीडियाच्या नावाखाली रचलेला एक निर्दयी सापळा होता. विश्रांतवाडी परिसरात राहणारा 17 वर्षाचा अमन सिंग, साधा सरळ, कुणाशीही वाद नको असलेला मुलगा, आईवडिलांचा एकुलता एक आधार. रोज सकाळी घरातून बाहेर पडताना आईला हसून सांगणारा, आई येतो लवकर. त्या दिवशी तो नेहमीसारखाच घराबाहेर पडला. कुणालाच कल्पना नव्हती की हे त्याचं घरातून बाहेर पडणं शेवटचं ठरणार आहे. संध्याकाळ झाली, रात्र झाली, पण अमन घरी परतलाच नाही. सुरुवातीला आईवडिलांना वाटलं कदाचित मित्राकडे गेला असेल. फोन लावला, पण फोन स्विच ऑफ. पुन्हा पुन्हा फोन, पण उत्तर नाही. काळजी वाढू लागली. नातेवाईक, मित्र, ओळखीचे सगळीकडे चौकशी झाली, पण अमनचा कुठलाच पत्ता लागत नव्हता. 2 दिवस उलटून गेले. आईच्या मनात भीती दाटून आली. शेवटी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. माझा मुलगा हरवला आहे, हे शब्द उच्चारताना आईचा आवाज थरथरत होता. पोलिसांनी हरवल्याची नोंद घेतली आणि तपास सुरू केला. सुरुवातीला ही एक सामान्य मिसिंग केस वाटत होती, पण जसजसा तपास पुढे गेला तसतसं या प्रकरणामागचं भयावह वास्तव समोर येऊ लागलं. पोलिसांनी अमनचा मोबाईल डेटा आणि सोशल मीडिया अकाउंट तपासायला सुरुवात केली. इथेच तपासाला वेगळं वळण मिळालं. अमनची इंस्टाग्रामवर एका मुलीशी ओळख झाली होती. गोड बोलणं, सतत चॅटिंग, मैत्री आणि हळूहळू भेटीचं आमंत्रण. पण ती मुलगी खरी नव्हती. तो एक बनावट अकाउंट होता. अमनला फसवण्यासाठी मुद्दाम तयार केलेला सापळा. त्या अकाउंटवरून अमनला मेसेज आला, कात्रज घाटात ये, एकटी आहे, बोलायचं आहे. अमन गेला. त्याला अजिबात शंका आली नाही. पण कात्रज घाटात त्याची वाट पाहत बसले होते काही तरुण. हे सगळं आधीच ठरलेलं होतं. अमन पोचताच त्याला वेढा घातला गेला. मोबाईल हिसकावून घेतला गेला. त्याला धमकावण्यात आलं. तो काही समजायच्या आतच या नराधमांनी त्याचं अपहरण केलं. पुढचे 4 तास अमनसाठी मृत्यू समान होते. या आरोपींनी अमनसोबत अमानुष खेळ खेळला. त्याला मानसिक त्रास दिला, दहशतीखाली ठेवले, बियर पाजली, सिगारेट दिली. शेवटची इच्छा काय, असा प्रश्न विचारला. जणू काही तो माणूस नव्हता, तर एक प्रयोगाचा विषय होता. यानंतर जे घडलं ते ऐकून काळजाचा ठोका चुकतो. अमनला स्वतःचाच खड्डा खोदायला लावण्यात आला. ज्या खड्ड्यात त्याचा मृतदेह टाकायचा होता, तो खड्डा अमन स्वतः खोदत होता. घाबरलेला, थरथर कापणारा अमन हात जोडत होता, विनवणी करत होता, पण समोर दया नव्हती, माणुसकी नव्हती, फक्त सूड होता. यानंतर दगड, कोयते आणि इतर हत्यारांनी अमनवर सपासप वार करण्यात आले. त्याची किंकाळी त्या निर्जन परिसरात विरून गेली. काही क्षणात सगळं संपलं. अमनचा मृतदेह त्या खड्ड्यात टाकण्यात आला, वर माती टाकण्यात आली, जणू काहीच घडलं नव्हतं. पुरावा नष्ट करण्यासाठी अमनचा मोबाईल एका ट्रकमध्ये फेकून देण्यात आला. दृश्यमसारखा प्रकार करून हे आरोपी स्वतःला हुशार समजत होते, पण तंत्रज्ञान आणि पोलीस तपासापासून कोणीच सुटू शकत नाही. मोबाईल लोकेशन, CCTV फुटेज, कॉल डिटेल्स यांच्या आधारे पोलिसांनी तपासाचा फास आवळला. संशयितांची नावे समोर आली. 2 तरुणांना अटक करण्यात आली, तर 2 अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत सगळं उघड झालं. कारण एकच, जुना वाद, जुनी दुश्मनी आणि त्यातून घेतलेलं सूड. जेव्हा पोलिसांनी अमनचा मृतदेह बाहेर काढला, ते दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. आईचा आक्रोश संपूर्ण परिसरात घुमला. माझा मुलगा परत दे, हे शब्द ऐकून
प्रत्येकाचं काळीज पिळवटलं. ही घटना फक्त एक गुन्हा नाही, हा समाजाला दिलेला इशारा आहे. सोशल मीडियावरची ओळख, अनोळखी मैत्री, गोड बोलणं यामागे किती भयानक वास्तव दडलेलं असू शकतं याचं हे जिवंत उदाहरण आहे. आज अमन गेला, पण उद्या हा धोका कुणावरही येऊ शकतो. सोशल मीडियावर विश्वास ठेवण्याआधी एकदा अमन आठवा, कारण एका मेसेजने त्याचं आयुष्य संपवलं. आपली मुलं चुकीची नाहीत, पण सोशल मीडिया आज सुरक्षित राहिलेलं नाही. एका मेसेजने, एका बनावट ओळखीने मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. फोन हातात दिला, पण त्यातलं जग आपण समजून घेतलेलंच नाही. तो फक्त चॅट करतोय असं वाटतं, पण त्या चॅटमागे कोण आहे हे कोणालाच माहीत नसतं. पालकांनो, मुलांचा फोन तपासण्याआधी त्यांच्या डोळ्यात पहा. त्यांच्या शांतपणामागे कुठली भीती दडली आहे का ते ओळखा. कारण एका मेसेजला वेळेवर नाही म्हणता आलं असतं तर आज अमन घरी असता. आपली मुलं जिवंत ठेवणं हे कंट्रोलने नाही तर संवादाने शक्य आहे. या घटनेबद्दल विचार करताना मन सुन्न होतं. 17 वर्षाचा मुलगा ज्याच्या डोळ्यात स्वप्न होती, तो केवळ एका मेसेजमुळे कायमचा हरवला. हे ऐकून फक्त राग येत नाही तर भीती वाटते. भीती याची नाही की गुन्हेगार वाईट होते, तर याची आहे की आपली मुलं किती सहज विश्वास ठेवतात. सोशल मीडियावरची ओळख खरी आहे की खोटी आहे हे समजायच्या आधीच सगळं संपतं. ही घटना आपल्याला दोष देत नाही, पण प्रश्न नक्की विचारते. आपण आपल्या मुलांशी खरंच बोलतो का, की फक्त फोन बंद ठेव एवढंच सांगतो? या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.